Okay. Hello everyone, I am Kirti Shirvate. आज आपण 10th चा ग्रॅव्हिटेशन पार्ट 1 चा ग्रॅव्हिटेशन हा चॅप्टर बघणार आहोत. पार्ट 1 चा पहिला चॅप्टर आपला ग्रॅव्हिटेशन. आता ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय? गुरुत्वाकर्षण. ग्रॅव्हिटेशनला मराठीत काय म्हणतो आपण? गुरुत्वाकर्षण. गुरुत्वाकर्षण बल म्हणतो की नाही आपण? ग्रॅव्हिटेशनल फोर्स, गुरुत्वाकर्षण बल. आता गुरुत्वाकर्षण बल म्हणजे नेमकं काय काय? तर बघा, ग्रॅव्हिटेशनला काय म्हणाल? ग्रॅव्हिटेशनला म्हणूया आपण गुरुत्वाकर्षण. सगळ्यांनी हे वर्ड ऐकलं असेल, गुरुत्वाकर्षण हा शब्द तर सगळ्यांनी नक्कीच ऐकला असेल. तर बघा, गुरुत्वाकर्षण मध्ये काय म्हणतोय आपण? गुरुत्वाकर्षण मध्ये आपण म्हणतोय की व्हॉट आर द इफेक्ट ऑफ फोर्स ऍक्टिंग ऑन अन ऑब्जेक्ट. इफेक्ट कशाचा? फोर्सचा, ऍक्टिंग ऑन अन ऑब्जेक्ट. बघा काय म्हणतोय, एखाद्या ऑब्जेक्टवर आपण फोर्स अप्लाय केला. अप्लाय केल्यावरती काय इफेक्ट होत आहे म्हणतोय? तर काय इफेक्ट होईल? जसा नॅचरली जर का कुठला फोर्स अप्लाय होतोय तर आपण नाही सांगू शकणार ना. म्हणजे आता हवा म्हणजे नॅचरली एखादा फोर्स होत आहे तर नाही सांगू. फोर्स म्हणजे काय? फोर्स म्हणजे मोशन होईल की नाही कुठलंही. मग आता आपलं जर का एखादा ऑब्जेक्ट, एखादा मुलगा उभा आहे आणि तुम्ही जाऊन मागून त्याला ढकलत आहात तर काय होईल? तो मूव्ह होईल. आपण काय केलं? त्याच्यावरती ढकलणं म्हणजे तो फोर्स अप्लाय केला. तो फोर्स अप्लाय केला तर काय झाला? तो मूव्ह झाला. नेक्स्ट बघा, व्हॉट टाइप ऑफ फोर्स आर यू फॅमिलियर विथ. आपल्या सभोवताली असं खूप सारे फोर्सेस असतात की नाही. म्हणजे फोर्सेस म्हणजे कुठलाही प्रकारचा फोर्स. जसं आता आपण एक्झाम्पल घेतलाय तसं बघा, आपल्या सभोवतालच एक एक्झाम्पल आहे. नेक्स्ट व्हॉट डू यू नो अबाउट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे म्हणजे काय? तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स मला वाटतं तुम्हाला आधी झालेला आहे, लास्ट क्लासमध्ये तुम्ही बघितला आहे. तरी आता आपण बघूया. चला पुढे. ग्रॅव्हिटेशन म्हणजे नेमकं काय? As we have learned, the phenomenon of gravitation was discovered by Sir Isaac Newton. कोणी डिस्कवर केलाय? सर इस्लॅक न्यूटन. बघा, न्यूटननी डिस्कवर केलाय. ॲज द स्टोरी गोज, ही डिस्कवर, सगळ्यांना त्या न्यूटनची स्टोरी माहिती आहे की झाडाला काय असतो? ऍपल असतो. तो त्या झाडाखाली बसलेला असतो आणि तो न्यूटन जेव्हा बसलेला असतो त्या झाडाखाली तेव्हा काय होतं? ते ऍपल खाली पडतं आणि ते ऍपल खाली पडलं की तो न्यूटन त्याच्या डोक्यात वेगवेगळे विचार येतात की हा ऍपल खालीच का पडला? हा ऍपल आडवा का नाही उडला? हा ऍपल वरती का नाही गेला? हा ऍपल हवेत का नाही झाला? ऍपल काय, कुठलंही फळ झाडावरनं खाली पडेल तर ते खालीच का पडेल? तर ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे, गुरुत्वाकर्षणमुळे ते खाली पडेल, ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता तो कुठलंही फळ खालीच पडतं की नाही. पेरू बघा, ऍपल बघा. ऍपल तर एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. ते वर्टिकली नाही जात, ते वरती नाही जात. वरती जावं त्यांनी हवेत पण तो खाली जातं का? ड्यू टू ग्रॅव्हिटी. ॲज अ स्टोरी he discovered the force by seeing an apple fall from a tree on the ground. बघा काय झालं? ऍपल ग्राउंडवर पडलेला आहे. मग ग्राउंडवर पडलेला आहे तर बघा, he wondered why all apple fall vertically downward. सगळे ऍपल काय म्हणताय? वाय म्हणजे का सगळे ऍपल वर्टिकली डाऊनवर्ड आहे? सगळे ऍपल खालीच का पडतात? अँड नॉट ॲट अन अँगल टू दी वर्टिकल. अँड नॉट at an angle to the vertical. असं तो वर्टिकली का पडतोय? why do they not fly off in the horizontal direction. हॉरिझॉन्टली ऍपल असा हॉरिझॉन्टली का नाही जात? तो वर्टिकली खालीच का येतो? तर बघा काय येतो? आफ्टर मच थॉट, त्यांनी खूप विचार केला. मच थॉट, ही केम टू द कन्क्लुजन दॅट द अर्थ मस्ट बी अट्रॅक्टिंग द ऍपल टुवर्ड्स इटसेल्फ. खूप विचार केला त्या न्यूटननी आणि विचार करता त्या न्यूटनला काय विचार आला की हा ऍपल खालीच का आला असावा? कारण काय केला? अर्थनी म्हणजे पृथ्वीनी त्याला त्याच्याकडे ओढलेला आहे, त्या ऍपलला त्याच्याकडे ओढलेला आहे. म्हणजे काय झालंय? ग्रॅव्हिटेशन, ड्यू टू ग्रॅव्हिटी. बघा, ही केम टू द कन्क्लुजन, त्याला कन्क्लुजन म्हणजे त्याने त्याच्यावर निष्कर्ष काढलाय. काय निष्कर्ष काढलाय? की द अर्थ मस्ट बी अट्रॅक्टिंग. अर्थ काय करताय? ऍपलला. अर्थ काय करताय? ऍपलला अट्रॅक्ट करताय. ऍपलला अर्थ अट्रॅक्ट करताय. कोणाकडे अट्रॅक्ट करताय? इटसेल्फ म्हणजे स्वतःकडे अट्रॅक्ट करताय. म्हणून तो पृथ्वीवरती जातो, हवेत उडत नाही किंवा वरती जात नाही आकाशात. अँड दिस अट्रॅक्टिव्ह फोर्स मस्ट बी डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. आणि तो अट्रॅक्टिव्ह फोर्स म्हणजे काय आहे? पृथ्वीचा. ही पृथ्वी आहे, हा सेंटर आहे. ही आहे आपली अर्थ. अर्थवरती एक झाड आहे ऍपलचं, त्याला लागला एक ऍपल, तो पडला खाली तो पृथ्वीवरती आला. ड्यू टू
सेंटर ऑफ अर्थ. बघा आता मी पृथ्वीवरती उभे आहे, तुम्ही पृथ्वीवरती उभे आहे, आपण आहेत की नाही, सर्व पृथ्वीवरच आहेत की नाही उभं, तर आपण पृथ्वीवरती उभा आहे. बघा पृथ्वीवरतीच उभा आहे, आपण हवेत नाही उडताय किंवा असं आडवं नाही चालताय, आपण भिंती जसं खालीच चालतो, असं चालतो का? या बोटच्या दिशेने चालणार आहे का किंवा वरच्या दिशेने चालणार आहे का? नाही. का? अर्थवर चालतो. का अर्थवर चालतो? ड्यू टू ग्रॅव्हिटी. बघा नेक्स्ट, द डायरेक्शन फ्रॉम द ऍपल ऑन द ट्री टू द सेंटर ऑफ द अर्थ इज द वर्टिकल डायरेक्शन. आणि अर्थचं सेंटर ऑफ द अर्थ काय होतं? वर्टिकल डायरेक्शन. वर्टिकल डायरेक्शन म्हणजे ही डायरेक्शन. हॉरिझॉन्टल डायरेक्शन म्हणजे ही असतं आपली हॉरिझॉन्टल डायरेक्शन आणि ही असतं वर्टिकल डायरेक्शन. ही असतं आपली वर्टिकल डायरेक्शन. मग वर्टिकल डायरेक्शन बघा, the direction from the apple on the tree to the center of the earth is the vertical direction at the position of the apple and thus the apple falls vertically downward. म्हणून तो ऍपल काय झाला? वर्टिकली डाऊनवर्ड झाला. आता एक एक्झाम्पल बघूया. बघा तुम्ही कॅच खेळता की नाही? बॉल काय केला? वरती फेकला. वरती फेकला बॉल, तर तो काय येतोय? खाली येतोय. खालीच येतो की नाही? तो वर हवेत पण उडून जात नाही आणि तो असा आडवा पण जात नाही. आडवा म्हणजे हॉरिझॉन्टल, तो वर्टिकली म्हणजे खाली येतो अर्थच्या सेंटरवर. सेंटर ऑफ दी अर्थ. सेंटर ऑफ दी अर्थ. किंवा तुम्ही जम्प करा, मारा अशी उडी. आता शिकता शिकता एक उडी मारा, तुम्ही ट्राय तर करून बघा. उडी मारली तर काय होईल? तुम्ही वरती जाता का? नाही. खाली येता की नाही? त्याच पोझिशनला येता. मे बी पोझिशन चेंज कराल, थोडे पुढे झालं 1-2 पाऊल, पण खालीच येता की नाही? मग काय येत आहे? सेंटर ऑफ दी अर्थ ड्यू टू ग्रॅव्हिटी. पृथ्वी काय करते? आपल्याला स्वतःकडे अट्रॅक्ट करते. स्वतःकडे पृथ्वी आपल्याला अट्रॅक्ट करते. पृथ्वी जे बॉल तुम्ही बॉल जे आहेत ना वरती फेकाल, त्या बॉलला सुद्धा पृथ्वी स्वतःकडे अट्रॅक्ट करते. ती इटसेल्फ अट्रॅक्ट केल्यामुळे ती काय होते? आपण पृथ्वीवरच थांबतो, हवेत उडत नाही किंवा हॉरिझॉन्टली सुद्धा जात नाही. नेक्स्ट बघा, आता फिगर 1.1 बघा. फिगर मध्ये काय आहे? आपला पृथ्वी दिलेली आहे, म्हणजे अर्थ दिलेली आहे. अर्थ दिलेली आहे आणि बघा काय दिलेलं आहे? एक ट्री दिलेला आहे. एक ट्री दिलेला आहे. हा झाला आपला ट्री. या ट्रीवरती एक ऍपल काढलेला आहे. हा ऍपल काय होत आहे? खाली पडलाय. खाली पडलाय ऍपल. मग ऍपल खाली पडलं तर कुठे पडलं? इथे पडलं. हे काय? अशी लाईन येणं म्हणजे वर्टिकल येणं. अशी लाईन येणं म्हणजे वर्टिकल. हॉरिझॉन्टली पडला का? तो नाही पडला. हॉरिझॉन्टल म्हणजे असा गेला असता. हॉरिझॉन्टल पण तो वर्टिकली पडला. मग बघा हा काय झाला? हा मून. हे बघा हा झाला मून. मून म्हणजे काय? आपला चंद्र. चंद्र सुद्धा काय होतो? चंद्र, पृथ्वी. तुम्हाला माहिती आहे का? हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स फक्त आपल्या पृथ्वीपुरता किंवा फक्त आपल्या अर्थ पुरताच नसतो, तर हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स पूर्ण युनिव्हर्समध्ये युनिव्हर्स म्हणजे काय? पूर्ण ब्रह्मांड. ब्रह्मांड म्हणजे काय असतं? सूर्य, चंद्र, अजून खूप सारे ग्रह असतात की नाही, त्यामध्ये सुद्धा असतो. सूर्याभोवती बघा सगळे फिरत असतात. पृथ्वी फिरत असते, ती स्वतःभोवती फिरते, सूर्याभोवती फिरते, चंद्र असतो. तर हे बघा हे काय? त्याच्यामुळे कारण सन काय करतो? त्या सगळ्याला अट्रॅक्ट करतो. म्हणजे त्यांना आपल्या भोवती फिरवतो किंवा मग ते जे अट्रॅक्शन असतं दॅट म्हणतो आपण ग्रॅव्हिटी. बघा फिगर 1.1. On the left shows an apple tree on the earth. The force of an apple on the tree is toward the center of the earth. हा जो ऍपल आहे हा खाली पडेल की नाही यालाच काय म्हणतो आपण? The force of an apple on the tree is toward the center of the earth. हा जो ऍपल वरती फोर्स अप्लाय झाला ना, हे कोणी केला? अर्थ, सेंटर ऑफ द अर्थ. Along the perpendicular from the position of the apple to the surface of the earth. हे काय होईल? हा ऍपल असा पडेल. हा ऍपल असा पडेल काय? म्हणजे वर्टिकली. म्हणजे हा ऍपल काय करतात? परपेंडिक्युलर टाकत आहे. मग एक परपेंडिक्युलर टाकेला आहे बघा, हा ऍपल पडला. परपेंडिक्युलर टाकेला. आता बघा अलॉंग द परपेंडिक्युलर फ्रॉम द पोझिशन ऑफ द ऍपल टू द सरफेस ऑफ द अर्थ. द फिगर ऑल्सो शोज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द अर्थ ऑफ द मून. आणि ही फिगर की नाही हा मून आणि अर्थचं सुद्धा काय दाखवत आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आताच आपण म्हटलं ब्रह्मांडामध्ये जे आहेत ना सूर्य, चंद्र, पृथ्वी हे एकमेकांभोवती सूर्याभोवती सगळे फिरत असतात की नाही. सूर्य काय करते? त्याला म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी अट्रॅक्शन असतं, त्याच्यामुळे ते सर्व त्याच्याभोवती फिरत असतात. म्हणून मूनचा आणि पृथ्वीचं सुद्धा काय आहे? काहीतरी अट्रॅक्शन आहे, म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. द फिगर ऑल्सो शोज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन अर्थ अँड मून.
बघा, द डिस्टन्स इन द फिगर आर नॉट अकॉर्डिंग टू स्केल. आता बरोबर आहे. आता पृथ्वी आणि चंद्राचं डिस्टन्स किंवा अंतर तुम्ही मोजू शकता का अकॉर्डिंग टू स्केल? नाही. पृथ्वी आणि चंद्राचं डिस्टन्स तर आपण मोजूच नाही, किंवा सूर्य आणि पृथ्वीचं डिस्टन्स आपण मोजू शकत नाही. पण एवढं मात्र सांगू शकतो ते काय करतात, सूर्याभोवती असे फिरत असतात की नाही. मग कशामुळे फिरतात? तर ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे फिरतात. ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे फिरतात. नेक्स्ट बघा, Newton thought that if the force of gravitation acts on apple on the tree at different height from the surface of the earth, can it also act on object at even greater height? बघा काय म्हणतात, न्यूटनने काय केला, अजून विचार केल्यावरती तो काय म्हणतो, that if the force of gravitation acts on apple on the tree at different height. आता बघा, हा झाड एवढा आहे, एखादा झाड काय होईल, अजून मोठा झाड असेल. कंपल्सरी नाही ना की एवढा झाड काढलेला आहे आपण, तर कुठलाही झाड एवढंच असला पाहिजे, किंवा एक ऍपल इथनं पडेल आहे. बघा, एक ऍपल काय होईल, इथनं पडेल आहे. आता इथनं ऍपल पडलं तर कुठल्या पद्धतीचं याचं डिस्टन्स आणि अर्थचं डिस्टन्स मे बी कमी असेल. हे बघा, तर याचा आणि या जमिनीचं डिस्टन्स कमी असेल. एक ऍपल इथनं पडलं, एक ऍपल इथनं पडलं, तर याचा आणि याचा डिस्टन्स जास्त असेल. ओके नाही. मग न्यूटन थॉट दॅट इफ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल ऍक्ट ऑन ऍपल ट्री ॲट डिफरंट हाईट्स, डिफरंट हाईट म्हणजे ऍपल, एका झाडाला एकदम टोकावरती ऍपल लागलाय, थोडंसं खाली लागलाय, तर त्याचं आणि त्या जमिनीचं डिस्टन्स काय होईल, हाईट काय होईल, कमी जास्त राहील की नाही, डिफरंट हाईट राहील. मग बघा, फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ, कुठपासून मोजाल हाईट, अर्थच्या. आता उड्या मारल्या आपण, समजा जम्प केला, तर हाय जम्प आले असतात की नाही. मी उडी मारली, माझी उडी छोटीशी होईल, मे बी तुम्ही मारली, तुम्ही माझ्यापेक्षा जास्त हाईटला जायला, मग हाईटला जाल की नाही. मग हाईट कुठून मोजाल, अर्थ ते तुम्ही जोपर्यंत हाईट म्हणजे उडी मारलेली आहे ते, तर हा जो आहे ना, हा ऍपल आणि हे जमिनीवरचा डिस्टन्स मोजाल, हा ऍपल आणि हे जो जवळून पडेल त्याचं कमी राहील, आणि म्हणून काय होतं, डिफरंट. बघा, डिफरंट हाईट फ्रॉम द सरफेस टू द अर्थ. बघा नेक्स्ट, कॅन इट ऑल्सो ऍक्ट ऑन ऑब्जेक्ट ॲट इव्हन ग्रेटर हाईट मच farther away from the earth, like for example the moon. बघा, आता माहितीये का, वेगवेगळे डिफरंट हाईट्स राहिल्या, तेच म्हणता येते की काय राहिलं, ग्रेटर हाईट, इवन ग्रेटर हाईट, कधी कमी जास्त राहील की नाही. मग फॉर एक्झाम्पल द मून, कॅन इट ऍक्ट ऑन इवन फार्दर ऑब्जेक्ट लाईक द अदर प्लॅनेट्स अँड द सन. तर सन, मून आणि पृथ्वी याचा आपल्याला डिस्टन्स माहित नाही की नाही, म्हणून काय म्हणताय, लाईक द अदर प्लॅनेट्स अँड द सन. आणि एकच प्लॅनेट थोडी आहे, असे अजून खूप सारे प्लॅनेट्स आहे, खूप साऱ्या प्लॅनेट्स मध्ये अजून सन्स असतील, अजून पृथ्वी असतील, तर त्याचे डिस्टन्स आपल्याला माहित आहे. चला बघा, नेक्स्ट बघा, फोर्स अँड मोशन. आता फोर्स आणि मोशन पण आपण बघितलंय, फोर्स पण माहिती आहे तुम्हाला थोडंफार. तर चला बघा, फोर्स आणि मोशन मध्ये वी हॅव सीन दॅट ए फोर्स इज नेसेसरी टू चेंज द स्पीड ॲज वेल ॲज द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट. बघा, चेंज, आता फोर्स इज नेसेसरी टू चेंज, फोर्स कसा चेंज होईल, एक तर स्पीड आणि डायरेक्शन, स्पीड आणि ॲज वेल ॲज द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट. एखादा ऑब्जेक्ट आहे, त्याची स्पीड चेंज केली. आता समजा मी इथे उभी आहे, माझ्यावरती कोणीतरी फोर्स अप्लाय केला, हळू अप्लाय केला, तर माझी पोझिशन कमी, म्हणजे डायरेक्शन पोझिशन पण थोडी, एखाद पाऊलच हे होईल. खूप जोरात धक्का दिला तर थोडी अजून 2-3 पावलं पुढे जाईल, म्हणजे काय, स्पीड पण कमी जास्त होईल, मे बी डायरेक्शन पण होईल, डायरेक्शन इकडे जाईल, तिकडे जाईल, या साईडने ढकललं, या साईडला जाईल, त्या साईड, म्हणजे डिपेंड काय करतं की फोर्स कसा अप्लाय होत आहे, फोर्स कसा अप्लाय होत आहे. बघा, वी हॅव सीन ए फोर्स इज नेसेसरी टू चेंज द स्पीड अँड डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट. म्हणजे फोर्स दोन्ही याच्यावर डिपेंड करेल काय, स्पीड आणि डायरेक्शन. बघा, इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट, जो आता आपण सायंटिस्टचं डिस्कशन केलं ना, न्यूटन, त्याचं इंट्रोडक्शन बघूया. ग्रेट सायंटिस्ट सर इसॅक न्यूटन, याचा काय जन्म, डेट 1642 ते 1727, वॉज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ रिसेंट टाइम. त्यावेळेचा तो काय होता, ग्रेटेस्ट सायंटिस्ट होता. ही वॉज बॉर्न इन इंग्लंड, त्याचा जन्म कुठे झाला, इंग्लंडमध्ये झाला. ही गेव हिज लॉज ऑफ मोशन्स, त्यांनी काय केलंय, लॉज ऑफ मोशन, नेक्स्ट इक्वेशन ऑफ मोशन, थेअरी ऑफ ग्रॅव्हिटी इन हिज बुक प्रिन्सिपिया. ही त्याची काय आहे, बुकमध्ये लॉ ऑफ मोशन, थेअरी ऑफ ग्रॅव्हिटी अँड इक्वेशन ऑफ मोशन, त्याच्या बुकमध्ये. नेक्स्ट बघा, बिफोर दिस बुक वॉज रिटन केपर्स
केप्लर्स हॅड गिवन 3 लॉ डिस्क्रायबिंग प्लॅनेटरी मोशन्स. ती बुक काय झाली, त्याची बुक वॉज रिटर्न झाल्यावरती केपलरनी काय केलंय, 3 लॉ, हे बघा 3 लॉ डिस्क्रायबिंग प्लॅनेटरी मोशन. प्लॅनेटरी मोशनवर 3 लॉज काढले आहेत बघा, 3 लॉज आहेत ते. हाऊएव्हर द रिझन वाय प्लॅनेट मूव्ह इन way described by Kepler's law was not known. Newton's with his theory of gravity mathematically derived Kepler's law काय म्हणतो आपल्याला पुढे बघायचंच आहे. नेक्स्ट Kepler's law चे मॅथमॅटिकली डिस्क्रिप्शन आहे बघा. In addition to this, Newton did ground breaking work in several areas including light, heat, sound. आपल्याला बघायचं आहे केप्लर लॉ मध्ये बघायचं आहे. न्यूटन डिड ग्राउंड ब्रेकिंग वर्क इन सेव्हरल एरिया इंक्लुडिंग लाईट, हीट अँड साऊंड अँड मॅथमॅटिक्स. ही इन्व्हायटेड ए न्यू ब्रांच ऑफ मॅथमॅटिक्स. काय केलंय त्यांनी, न्यू ब्रांच केली आहे मॅथमॅटिक्सची, आणि इंक्लुडिंग काय म्हणताय, लाईट, हीट अँड साऊंड अँड मॅथमॅटिक्स. दिस इज कॉल्ड कॅल्क्युलस अँड वॉज वाईड रेंजिंग ऍप्लिकेशन इन फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स. ही वॉज काय म्हणताय पुढे, he was the first scientist to construct a reflecting telescope. तो काय आहे, पहिला सायंटिस्ट आहे. he was the first scientist to construct, कुठला काय कन्स्ट्रक्ट केलं त्याने, रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप. रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप तुम्हाला पाहायला मिळेल लॅबमध्ये. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आपल्या जवळ आहे सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय, याचे पण आपल्याकडे खूप छान एक्झाम्पल दिलेलं आहे. आता बघा तुम्ही की नाही, असं चाबी असते की नाही, चाबी अशी गोल 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 फिरवता, गोल गोल फिरवता म्हणजे काय होतं, एक सेंट्रिपिटल फोर्स तयार होतो. ती गोल गोल फिरव बोटाच्या भोवती पडते. बोटात काय असतं, तर बोट काय असतं, तर सेंटर असतो, आणि ती भोवताल फिरवतात त्याने काय होतं, एक सर्कल तयार होतं. तर बघा, टाय ए स्टोन टू वन एंड ऑफ ए स्ट्रिंग. काय करा, एक दोरा घ्या, एक दोरा घ्या, त्या दोऱ्याचा एक एंडला काय करा, टाय ए स्टोन, काय बांधा, स्टोन म्हणजे काय, दगड. दगड आपली गारगोटीचा दगड वगैरे घ्या, एका साईडच्या दोरीच्या टोकाला बांधा. ठीक आहे, बांधला. टेक दी अदर एंड इन युअर हँड, आणि दुसरा एंड काय करा, त्याचा दोरीला 2 टोकं असतात की नाही, एका टोकाला दगड बांधा आणि दुसरा टोक हातात घ्या. अँड रोटेट दी स्ट्रिंग सो दॅट दी स्टोन मूव्स अलॉंग ए सर्कल ॲज शोन इन फिगर. आणि काय करा, ते अशी दोरी पकडा आणि जोरात गरगर 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 फिरवा. हे बघा, ही लेडी आहे ना, ही लेडी तसं फिरवत आहे. किंवा तुम्ही स्वतः घ्या, एक दोरा घ्या, दोऱ्याला काय करा, एक स्टोन बांधा आणि इकडनं एक दोरी घ्या आणि ती गरगर गरगर फिरवा. आता तुम्ही गरगर फिरवत आहात, तर बघा ही बघा इथे लिहून आहे फिगर कुठली, 1.2a. नेक्स्ट बघा, आर यू अप्लाइंग एनी फोर्स ऑन दी स्टोन. आता आपल्या स्टोनवर काहीतरी फोर्स, ऑब्वियसली फोर्स अप्लाय होता. तुम्ही जर का दोरी गरगर फिरवत आहे, तुमच्या हातामध्ये ती दोरी असेल आणि तुम्ही असे फिरवत आहे, म्हणजे काय करता, तुम्ही आपल्या हाताने त्याच्यावरती फोर्स अप्लाय करताय. फोर्स अप्लाय केला नाही तर ती मूव्ह होईल का, नाही मूव्ह होईल. तिला काय पाय फुटायले का स्वतःहून मूव्ह व्हायला, ती कशी काय मूव्ह होत आहे. तुम्हाला काय करावं लागेल, ती दोरी हातात पकडत आहे आणि तुम्ही अशी फिरवत आहे, म्हणजे काय करताय, तुम्ही हाताने त्याच्यावरती फोर्स अप्लाय, कुठला तरी एक फोर्स अप्लाय करताय, म्हणून ती मूव्ह होत आहे. तो दोरा स्वतःहून तो मूव्ह होणार नाही ना, किंवा त्याच्यावरचा दगड तो स्वतःहून मूव्ह होणार नाही, त्याच्यावर तुम्ही फोर्स अप्लाय करताय. तर बघा, आर यू अप्लाइंग एनी फोर्स, कुठला तरी फोर्स अप्लाय करताय. आताच आपण म्हटलं की कुठला तरी फोर्स अप्लाय करताय ऑन दी स्टोन. त्या स्टोनवर, दोरी आणि स्टोनवर आपण कुठला तरी फोर्स अप्लाय करताय. इन विच डायरेक्शन इज द फोर्स ऍक्टिंग. आता कुठलं तो जो फोर्स आहे ना, तो कुठल्या डायरेक्शनचा आहे, कुठल्या डायरेक्शन अशी गरगर 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 फिरून राहिली, तो असा गोल आकाराचा काहीतरी तयार होऊन राहिला. आपण पुढे वाचूया, हाऊ विल यू स्टॉप दिस फोर्स फ्रॉम ऍक्टिंग. आता तो फोर्स स्टॉप कसा होईल, तुम्ही हात स्टॉप करा, तो फोर्स स्टॉप होईल. तुम्ही हात चालू द्या, तो चालू राहील. हात स्टॉप केला तर फोर्स काय होईल, स्टॉप होईल. स्टॉप होईल तर काय, किंवा त्या दोऱ्याला सोडून द्या, सोडून दिला तर दोरा कुठेतरी जाईल, कुठल्या तरी दिशेला जाईल. हे बघा, हा दोरा आहे ना, याने सोडून दिला तर या दिशेला झालं, इथे काय एक टँजंट तयार झाली. त्याचं अजून एक एक्झाम्पल आपण पुढे देऊया. व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन दिस स्टोन. तर स्टोनवरती काय इफेक्ट होईल आपण पुढे वाचूया. बघा, स्टोन टाईड, सेकंड डायग्राम बघा, tied to a spring moving along a circular path and its velocity is tangential direction. त्याची velocity काय झाली आहे, हे जे आहे ना
एखाद्या सर्कलला बघा, टँजंट म्हणजे काय आपण आधी पण बघितलंय. हा आहे सर्कल, गोल 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 आपला असा सर्कल. सर्कल कसा असतो, गोल गोल असते की नाही, पृथ्वी कशी असते, गोल असते का. मग बघा, हा झाला एक पॉइंट, या पॉइंटला काय दिली, टँजंट. तर टँजंट म्हणजे नेमकं काय, तर सर्कलच्या कुठल्याही पॉइंट मधून पास होणारी लाईन, सर्कल मधल्या कुठल्याही एका पॉइंट मधून पास होणारी लाईन किंवा टच होणारी लाईन, त्याला काय म्हणतो आपण, टँजंट. पास होणारी म्हणण्यापेक्षा टच होणारी. या सर्कलच्या या पॉइंटला टच होणार लाईन, या सर्कलच्या या पॉइंटला टच होणार लाईन. काय म्हणा, टँजंट म्हणजे काय, सर्कलच्या एका पॉइंटला टच होणारी लाईन, पास होणारी टच होणारी लाईन म्हणजे काय, टँजंट. म्हणजे त्याला काय म्हणू आपण, टँजंट. ठीक आहे. तर चला बघा, आपण काय केलंय, इनी आपला दोरा घेतला आणि आपला दोरा गरगर गरगर फिरवला. असा गरगर फिरवला म्हणजे काय होतं, कुठला तरी एक सर्कल तयार होता, कुठला तरी एक फोर्स तयार होता. नेक्स्ट बघा, as long as we are holding this string, काय केलंय, तुझी स्ट्रिंग होल्ड केलाय. we are pulling the stone toward us and towards the center of the circle are applying a force towards it. बघा काय केलं आहे म्हणते तिने काय केलं आहे, as long as we are holding this string काय केला, होल्ड केला. होल्ड केल्यावरती काय होईल, होल्ड केला, थांबवला की नाही. we are pulling the stone towards us, असा दोरा थांबवला तर ते काय होईल, असं खाली येईल की नाही. मग बघा, टुवर्ड द सेंटर ऑफ दिस सर्कल अँड आर अप्लाइंग ए फोर्स टुवर्ड्स इट्स, सेंटर ऑफ द सर्कल, आणि काय होईल, अप्लाइंग द फोर्स टुवर्ड्स इट. द फोर्स स्टॉप ऍक्टिंग इफ वी आर रिलीज द स्ट्रिंग. काय केलं आहे, ती स्ट्रिंग काय केली आहे, म्हणजे ती दोरी सोडून दिली तर काय होत आहे, ती काय होईल, रिलीज होईल. इन धिस केस द स्टोन विल फ्लाय ऑफ अलॉंग ए स्ट्रेट लाईन. हे सेकंड डायग्राम बघितली की नाही, ही काय झाली, फ्लाय अलॉंग ए स्ट्रेट लाईन, अलॉंग अ स्ट्रेट लाईन ती काय झाली, फ्लाय झाली. ती फ्लाय झाल्यामुळे काय झालं, त्या सर्कलला एक पॉइंट मध्ये कुठल्या तरी एक लाईन टच झाली, त्याला आपण म्हणतो टँजंट. बघा, हे बघा, द स्टोन विल फ्लाय ऑफ अलॉंग ए स्ट्रेट लाईन. तो स्टोन काय झाला, अलॉंग अ स्ट्रेट लाईन फ्लाय झाला, आणि फ्लाय झाल्यावरती काय होईल, ते सर्कलला, ते जो स्टोन आहे तो सर्कलला एका पॉइंटमध्ये टच करेल म्हणजे विच इज द टँजंट टू द सर्कल, त्याला आपण म्हणूया टँजंट टू दी सर्कल. मग टँजंट टू दी सर्कल ॲट द पोझिशन ऑफ द स्टोन व्हेन द स्ट्रिंग इज रिलीज्ड बिकॉज दॅट इज द डायरेक्शन ऑफ इट्स वेलॉसिटी ॲट दॅट इन्स्टंट ऑफ टाइम. फिगर 1.2 बी. बघा झाले नाही, टँजंट स्टोन टाईड टू ए स्ट्रिंग, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये बघा, a stone tied to a string moving along a circular path and its velocity in tangential direction. काय झाली आहे ती, tangential direction. बघा नेक्स्ट बघा, you may recall that we have performed a similar activity previously in which a 5 rupees coin kept on a रोटेटिंग सर्क्युलर डिस्क फ्लाइज ऑफ डिस्क अलॉंग द टँजंट टू द डिस्क. आता हे काय म्हणत आहे, आपण एक आधी एक्झाम्पल बघितलं आहे. तुम्हाला 9th मध्ये लॉ ऑफ मोशन चॅप्टर आहे ना, त्याच्यामधलं एक्झाम्पल आहे. बघा मी तुम्हाला सांगते, ही एक डिस्क आहे, ही एक डिस्क आहे. तर ही डिस्क की नाही अशी मूव होत आहे, फिरत आहे. त्याच्यावरती काय केलं मी, एक 5 रुपीजचा कॉइन ठेवला. काय ठेवला, 5 रुपीजचा कॉइन ठेवला. हा 5 रुपीजचा कॉइन काय होईल, ती डिस्क मूव्ह होईल ना, तर 5 रुपयाचा काय असं मूव्ह होता होता सुटकून निघून जाईल, असा मूव्ह होईल आणि तो असा निघून जाईल, असा नाही, सॉरी तो बघा परत काढूया आपण. ही आहे आपली डिस्क, ही आपली डिस्क आहे. त्याच्यावरती आपण ठेवला 5 रुपीजचा कॉइन, 5 रुपीजचा कॉइन. हा 5 रुपीजचा कॉइन काय होईल आहे, जर का तुम्ही ती डिस्क की नाही फिरत असेल, ते गाणे वाजतात ना तेव्हा तो कसा असा फिरत असतो, किंवा एखादा भोवरा कसा तुमचा फिरतो, त्याची ती डिस्क अशी गरगर फिरत आहे. मग फिरताना काय होईल, फिरता फिरता काय होईल, त्याच्यामधनं हा 5 रुपीजचा कॉइन असा इथनं निघून गेला. मग इथून निघून गेला, तिथे काय झालं, तो इथे टच झाला, त्याला काय म्हणतो आपण, ती एक टँजंट.
ती काय होते टँजंट. आता बघा यू मे रिकॉल दॅट, बघा लक्ष द्या, वी हॅव परफॉर्म ए सिमिलर ॲक्टिव्हिटी previously in which a 5 rupees coin kept on a rotating circular disc. रोटेटिंग सर्क्युलर डिस्क घ्या आणि 5 रुपीजचा कॉइन घ्या. एका रोटेटिंग सर्क्युलर डिस्कवर 5 रुपीजचा कॉइन ठेवून द्या. मग फ्लाइज ऑफ द डिस्क अलॉंग द टँजंट टू द डिस्क. काय होईल, तो जो कॉइन आहे तो असा मूव्ह होईल की काय, अलॉंग द टँजंट टू ए डिस्क. दस ए फोर्स ऍक्ट्स ऑन एनी ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉंग ए सर्कल. तो फोर्स कसा मूव्ह होता है, अलॉंग ए सर्कल, अँड इट इज डायरेक्टेड टू द सेंटर ऑफ द सर्कल. and it is directed to the center of the circle. आले लक्षात. नेक्स्ट बघा, दिस इज कॉल्ड दी सेंट्रिपिटल फोर्स. त्यालाच काय म्हणतो आपण, सेंट्रिपिटल फोर्स. जसं आपण दोरा की नाही गरागरा फिरवत होतो, गरागरा फिरवताना तो काय झाला, इकडे असा मूव्ह झाल्यावरती जी टँजंट तयार झाली त्याचा मेन पॉईंट काय राहिला, सेंटर. मेन पॉईंटचं सेंटर राहिला ना, त्याला काय म्हणतो आपण, सेंट्रिपिटल फोर्स. आता सेंट्रिपिटल मीन्स सेंटर सिकिंग. Centripetal means center seeking, that is the object tries to go toward the center of the circle because of this force. The object tries to go कुठे, toward the center of the circle. Object काय होईल, tries to go toward the center of the circle because of this force apply करतो की नाही, त्याच्यामुळे तो काय होईल, tries to the center of the circle. सर्कलच्या सेंटरमध्ये जायचं आहे करायला. बघा, यू मे नो दॅट द मून. सगळ्यांना माहिती आहे मून म्हणजे काय, चंद्र. आपण रोजच पाहतो की नाही आकाशात, रात्रीला दिसतो, दिवसाला सहसा दिसत नाही, रात्रीला त्याचा उजेड असतो. विच इज द नॅचरल सॅटेलाइट ऑफ द अर्थ. तो काय म्हणतो, नॅचरल सॅटेलाइट आहे ऑफ द अर्थचा. हो की नाही, नॅचरल आहे की नाही. सॅटेलाइट मानवाने पाठवलेले असतात, हा तर आपला नॅचरल आहे. तो आपल्याला प्रकाश देतो की नाही. पौर्णिमा आली की कसा छान प्रकाश असतो, बाहेर लाईट गेली सुद्धा तरी पण अंधाराचा असा लाईट नसताना सुद्धा प्रकाश देतो छान. मग पहा, विच इज द नॅचरल सॅटेलाइट ऑफ द अर्थ, गोज राउंड इट इन ए डिफायनाइट ऑर्बिट. त्याचे काय, डिफायनाइट ऑर्बिट मध्ये तो काय असतो, मूव्ह होत असतो. तो फिरत असतो की नाही, पृथ्वी फिरत असते, चंद्र फिरत असते, सूर्य फिरत असते. द डायरेक्शन ऑफ ए मोशन ऑफ द मून ॲज वेल ॲट इट स्पीड अँड कॉन्स्टंटली चेंजेस ड्युरिंग दिस मोशन. आता बघा, तिथे काय म्हणते, मून कंटिन्युअसली फिरत असतं, फिरत असतं, त्याची स्पीड काय म्हणते, हे बघा, ॲज वेल ॲज इट स्पीड. काय म्हणतात, द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ द मून. त्याची डायरेक्शन काय होतात, चेंज होत आहेत. त्याची काय म्हणतात, स्पीड पण कंटिन्यू कॉन्स्टंटली चेंजेस. डायरेक्शन चेंज, स्पीड चेंज. हे बघा, स्पीड कॉन्स्टंटली चेंज, डायरेक्शन चेंज. काय होतं, डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ ए मून, त्या मूनची मोशन करण्याची म्हणजे मूव्ह होण्याची डायरेक्शन चेंज होत आहे, म्हणून कॉन्स्टंटली त्याची स्पीड सुद्धा कॉन्स्टंटली त्याची स्पीड चेंज होत आहे ड्युरिंग दी मोशन. जसं जसं तो मोशन करत आहे तशी तशी त्याची स्पीड चेंज होत आहे. डू यू थिंक सम फोर्स इज कॉन्स्टंटली ॲक्टिंग ऑन द मून. हो, ऑब्विसली काहीतरी फोर्स त्याच्यावरती ॲक्ट होत असेल नॅचरली, काहीतरी ब्रह्मांडामधला कुठला तरी फोर्स अप्लाय होत आहे आणि तो मूव्ह होत आहे, आणि अर्थ त्याला काय करताय, अट्रॅक्ट करताय वगैरे, तो मूव्ह होत आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, व्हॉट मस्ट बी द डायरेक्शन ऑफ दिस फोर्स. आता आपल्याला काय माहिती, बघा, व्हॉट मस्ट द डायरेक्शन ऑफ द, आपल्याला डायरेक्शन ऑफ द फोर्स आपण काय म्हणू, अर्थ अट्रॅक्ट करताय, अर्थ अट्रॅक्ट करताय म्हणून तो अर्थच्या जवळ जात आहे, किंवा आता आपण अर्थवरती उभं आहे म्हणून आपण काय म्हणतो, अर्थ आपल्याला अट्रॅक्ट करते स्वतःभूत, पण म्हणून ते ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणून आपण अर्थवरती उभं आहे, अर्थ हवेत उडत नाही आहे. तसंच बघा, हाऊ वुड ही इट्स मोशन मस्ट हॅव इफ नो सच फोर्स ॲक्ट ऑन इट. आपल्याला काहीतरी फोर्स तर अप्लाय होत असेल ना. डू दी अदर प्लॅनेट इन द सोलर सिस्टम रिव्हॉल्व अराउंड द सन इज द सिमिलर फॅशन. इट्स सिमिलर फोर्स ॲक्टिंग ऑन देम, व्हॉट मस्ट बी इट्स डायरेक्शन. बघा, फ्रॉम द अबव ॲक्टिव्हिटी, एक्झाम्पल्स अँड क्वेश्चन्स, इट इज क्लिअर दॅट फॉर द मून गो टू अराउंड द अर्थ. काय होत आहे, मून अर्थच्या भोवती फिरत आहे. गो टू अराउंड दी अर्थ, ही आपली अर्थ आणि हा आपला मून, हा आपला मून. देअर मस्ट बी ए फोर्स विच इज एक्झर्टेड ऑन दी मून. आता चंद्रावरती
ऑब्विसली काय होत आहे, कुठला तरी फोर्स काय होता एक्झर्ट होत आहे हा, अँड दिस फोर्स मस्ट बी एक्झर्टेड बाय दी अर्थ, आणि तो फोर्स अप्लाय कोण करताय, अर्थ करताय, विच अट्रॅक्ट दी मून टुवर्ड्स इट्स बेल, अर्थ काय करताय, चंद्राला स्वतःकडे अट्रॅक्ट करते. सिमिलरली द सन मस्ट बी अट्रॅक्टिंग द प्लॅनेट इन्क्लुडिंग द अर्थ टुवर्ड्स इटसेल्फ. म्हणून काय असतात, सूर्य असतो, सूर्याभोवती सगळे फिरत असतात, तर सूर्य काय करतो, सगळ्यांना स्वतःकडे अट्रॅक्ट करतो टुवर्ड्स इटसेल्फ. बघा एकदा परत वाचूया बघा. यू नो दॅट द मून विच इज द नॅचरल सॅटेलाइट ऑफ द अर्थ. आपल्या अर्थवरचा मून काय आहे, नॅचरली सॅटेलाइट आहे, नॅचरल आहे हा, माणसाने पाठवलेला सॅटेलाइट नाही आहे. बघा, गोज अराउंड इट इज an indefinite orbit and the direction of the motion of the moon as well as speed constantly during changes during the motion. तो काय करतोय, मून पृथ्वीच्या भोवती फिरत आहे, जसं फिरतंय तसं त्याचं मोशन चेंज होत आहे, मोशन चेंज होत आहे, त्याची डायरेक्शन चेंज होत आहे, आणि कंटिन्युअसली त्याची स्पीड सुद्धा चेंज होत आहे. म्हणजे तो मूव्ह करताय, त्याची डायरेक्शन चेंज होत आहे, तो मूव्ह करताय या डायरेक्शनला त्याची स्पीड सुद्धा चेंज होत आहे. डू यू थिंक सम फोर्स इज कॉन्स्टंटली ऍक्टिंग ऑन द मून, ऍक्टिंग ऑन द मून, तर याचा आन्सर काय हो, is exerted on the moon, there must be a force which is exerted on the moon. हे बघा, तर काय म्हणजे, डू यू थिंक सम फोर्स इज कॉन्स्टंटली ऍक्टिंग ऑन द मून, तर हा म्हणतो देअर मस्ट बी ए फोर्स विच इज एक्झर्टेड ऑन दी मून, कुठला तरी फोर्स चंद्रावरती फोर्स अप्लाय होत आहे. डू यू थिंक सम फोर्स इज कॉन्स्टंटली ऍक्टिंग ऑन ए मून, व्हॉट मस्ट बी द डायरेक्शन ऑफ दिस फोर्स. तर आपल्या फोर्सची काय आहे, डायरेक्शन काय आहे, दिस फोर्स मस्ट बी एक्झर्टेड बाय द अर्थ विच इज, काय होतं, अर्थ अट्रॅक्ट करते, डायरेक्शन नाही, अर्थ अट्रॅक्ट करते. What would this motion must have if no such force acted on it? याचा सगळा आन्सर आपल्याला इथे मिळून गेलाय. आपण काय म्हणतोय, पृथ्वीच्या भोवती चंद्र फिरत आहे, आणि चंद्र फिरता फिरता काय करताय, तो मूव्ह होत आहे, म्हणजे तो मूव्ह होतोय, त्याची डायरेक्शन चेंज होत आहे, डायरेक्शन चेंज होता होता काय होत आहे, तो त्याची स्पीड सुद्धा चेंज करताय, आणि पृथ्वी काय करतात, त्याला स्वतःकडे ओढत आहे, त्याला स्वतःकडे ओढता ओढता काय होत आहे, हे बघा, which attract the moon towards itself. Similarly, म्हणजेच काय, सन जो आहे ना, सन भोवती सगळे जे फिरत असतात ते सन सुद्धा काय करतो, सगळ्यांना स्वतःभोवती अट्रॅक्ट करतो. आता केप्लर्स लॉ, केप्लर्सचे आपल्या जवळ 3 लॉज आहेत, तर केप्लर्सचे 3 लॉ आपण पुढच्या पिरियडला बघूया. थँक्यू.